जमीन खरेदी करताना आणि गुंतवणूकदार आणि सामान्य नागरिक जागेचा दर, लोकेशन आणि विक्रेत्याच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून व्यवहार करतात। मात्र जमीन खरेदी प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज असतो तो म्हणजे 7/12 उतारा। या कागदपत्रावर जमिनीची मालकी, वापर, अटी आणि शर्ती, कायदेशीर बंधनं, हक्क आणि दावे याची स्पष्ट नोंद असते। विशेषतः शर्त आणि धारण प्रकार या नोंदी अत्यंत महत्त्वाच्या असून त्याकडे दुर्लक्ष केल्यास खरेदीदार आर्थिक आणि कायदेशीर अडचणीत सापडू शकतो। तर या 7/12 उतारावर कोणत्या नोंदी करणं गरजेचं आहे ते पाहूयात। नमस्कार, मी शनाय आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा। तर सुरुवातीला महाराष्ट्रातील शेती जमिनींचे प्रकार काय माहिती असले पाहिजे ते पाहूयात। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार शेतीसाठी असलेल्या जमिनी 3 प्रकारांमध्ये विभागल्या जातात। जुनी शर्तीची जमीन वर्ग 1 ही जमीन पूर्णतः खाजगी मालकीची असते। या जमिनीवर व्यवहार करताना कोणत्याही शासकीय परवानगीची आवश्यकता नसते। 7/12 वर खा किंवा तत्सम उल्लेख असतो। व्यवहार सुलभ आणि कायदेशीर अडथळे फारसे नसतात। तर दुसरा प्रकार आहे नवीन शर्तीची जमीन वर्ग 2। अशा जमिनी वतन, इनाम, पुनर्वसन किंवा भूसंपादनाद्वारे शासनाकडून वाटप केलेले असतात। या जमिनींचा व्यवहार करण्यासाठी राज्य शासनाची पूर्व परवानगी आवश्यक असते। 7/12 वर शर्त लागू किंवा शासकीय अट अशा स्वरूपात ती नोंद असते। परवानगीशिवाय व्यवहार केल्यास जमीन बेकायदेशीर घोषित होऊ शकते। यातला तिसरा प्रकार आहे शासकीय पट्टेदार जमीन। ही जमीन फक्त वापरासाठी दिलेली असते, मालकी देण्यात आलेली नसते। विक्री, खरेदी किंवा हस्तांतरण करताना शासनाची परवानगी आवश्यक असते। अटींचं उल्लंघन झाल्यास सरकार जमीन परत घेऊ शकतं। यामध्ये शर्त आणि धारण प्रकार याकडे दुर्लक्ष जर केलं तर ते नुकसानदायक ठरू शकतं। 7/12 उतारा म्हणजे जमिनीची ओळखपत्र। यात जर शर्त किंवा धारण प्रकार याची नोंद नसेल तर त्या जमिनीवर कोणते नियम लागू आहेत हे समजणं कठीण जातं। यामुळे पुढील समस्या उद्भवू शकतात, जसं की विक्री व्यवहार शासनाच्या नियमाविरुद्ध ठरू शकतो। शासनाचा हिस्सा म्हणजेच NA टॅक्स, कन्व्हर्शन चार्जेस भरावा लागू शकतो। तर यामुळे कोणत्या अडचणी निर्माण होऊ शकतात? जमीन व्यवहार रद्दबातल ठरू शकतो। न्यायालयीन वादग्रस्त प्रक्रिया उभी राहू शकते। काही प्रकरणांमध्ये जमीन जप्ती परिस्थिती निर्माण होऊ शकते। नवीन शर्तीच्या जमिनींसाठी सरकारची परवानगी अनिवार्य आहे। विशेषतः नवीन शर्तीच्या जमिनीचा व्यवहार करताना शासनाची स्पष्ट मंजुरी नसेल तर तो व्यवहार अवैध ठरतो। अशा व्यवहारांमध्ये पैसे अडकवण्याचा, फसवणुकीचा किंवा कायदेशीर कारवाईचा धोका निर्माण होतो। दरम्यान जमीन खरेदी करताना केवळ दर, लोकेशन आणि विक्रेत्याच्या सांगण्यावर विसंबून राहू नका। 7/12 उतारा काळजीपूर्वक तपासा। त्यातील शर्त आणि धारण प्रकारच्या नोंदी समजून घ्या। आवश्यक असल्यास अनुभवी वकील किंवा महसूल सल्लागाराचा सल्ला घ्या, अन्यथा जमीन खरेदीचा सौदा आपल्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण करू शकतो। जर तुम्हाला जमिनीविषयक माहिती पाहिजे असेल तर ते कुठे पाहाल? 7/12 काही शंका असल्यास किंवा नोंदी समजत नसल्यास तालुक्यातील तहसील कार्यालय, भूमी अभिलेख किंवा जिल्हा निबंधक कार्यालयात चौकशी करणं आवश्यक आहे। तसेच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत डाउनलोड पोर्टल महाभूलेख महाराष्ट्र.gov.in वर जाऊन 7/12 उतारा ऑनलाईन पाहता येतो, जिथे जमिनीविषयक संपूर्ण माहिती उपलब्ध होते। 7/12 उतारा संदर्भात तुम्हाला कोणत्या अडचणी येतात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।